संदीप सर, आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही 11 स्टार चांडवे या टीमच्या वतीनं करत आहोत. संदीप कदम सर आणि त्यांच्यासोबत आलेला सगळा मित्रपरिवार, सगळ्यांना विनंती आहे आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. विकेट आली आहे, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओम दाखल झाले आहेत. ओ याही वेळ महत्त्व आणि त्यानंतर मध्ये पुन्हा एकदा विकेट येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी चांगली राहिली आहे, फटकेबाजी तेवढी चांगली होत नाही आहेत. 1 ब्रिक्स डू धक्का क्रमांक आपण पाहतोय दुसरा. इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेट. पण पाहिले पहिल्या 2 बॉलवरती नाईफच्या माध्यमातून 2 विकेट आपल्याला घेताना पाहायला मिळतात. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती नाईफ हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिकचा बॉल समोर आणि एकदम पाहतोय या मॅच मध्ये हॅट्रिक संपादन केली आहे नाईफ या गोलंदाजाने. पहिले 3 बॉल वरती विकेट प्राप्त केले. हॅट्रिक त्याच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. समोरच्या टीमला डिस्ट्रॉय करण्याचं काम नाईफ यांच्या मदतीतून पाहायला मिळत आहेत. आणखीन एक विकेट, धक्का क्रमांक तिसरा बाद. पहिले 3 बॉल 3 विकेट आणि समोरच्या टीमला पहिल्या 3 बॉल वरतीच बॅकफुटवर टाकले नाईफ या गोलंदाजाने. यंगस्टर कामला टीमच्या वतीनं चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चौथा बॉल आणि इथून पुढे असं वाटलं होतं हवेमध्ये तो स्ट्रोक सुद्धा होता. चौथ्या बॉल वरती सुद्धा विकेट आली असती, परंतु यावेळेला थोडंसं खेळाडूपासून दूर राहिला आणि त्यानंतरला आपण पाहतोय 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. अखेरकार 3 विकेट नंतर आपण पाहतोय इथून पुढे संघाचा अकाउंट इथून पुढे आपल्याला ओपन होताना पाहायला मिळेल. आणि त्यानंतरला आपण पाहतोय टीमची धावसंख्या 2. 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. जुनेत आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल हा गुड टप्प्याचा बॉल होता. समोरच्या दिशेने आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिला होता आणि त्यानंतरला आपण पाहतोय डॉट बॉल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. एक चांगली सुरुवात आपल्याला इथून पुढे पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना यंगस्टर कामला टीमच्या वतीनं आपण पाहतोय भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 11 स्टार चांडवे या टीमच्या वतीनं षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. ओव्हर पिच होता, पायांचा वापर नाही तिथे केला आणि त्यामुळे आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्गस्थ झालाय. बघता बघता आपण पाहतोय षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 2 आणि 3 विकेट हे मैदानाच्या बाहेर गेलेत. 3 षटकांची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा नाही आल्यात. इथून पुढे येणाऱ्या 12 बॉल मध्ये 20 ते 25 धावा बनवाव्या लागणार आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. यंग फ्रेंड्स ग्रुप सोबत आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय. पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी मोहम्मद कैफ हा गोलंदाज आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावा. पहिला बॉल या वेळेला आपण पाहतोय बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा सोबतमध्ये धाव जोडली जाईल. टीमची धावसंख्या 3. अच्छा, संपूर्ण दिवसभरामधील 4थी मॅच सध्याच्या घडीला सुरू आहे. लुझर वर्सेस लुझर असा सामना. हो, या वेळेला समोर उडवण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहेत. लॉंग ऑफचा खेळाडू आलाय आणि इथून पुढे रिले कॅच आपल्याला पाहायला मिळेल. नाईफने आपण पाहतोय कॅच कंप्लीट केली आहे आणि इथून पुढे आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 4.
आणि त्यांनीच लगातारचे 2 षटकार लगावले तर अदनानजी अंतुले साहेब यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहेत 2 षटकारांसाठी लगातारचे. परंतु या वेळेला मध्ये सिंगल घेतली आहे. सिंगलच्या मधीनं टीमची धाबा संख्या पुढे चालली आहे 4 या आकड्यावरती. 4 ला बंबातोय 4 विकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती. हो याही वेळेला बंबातोय फटका बसला हवेमध्ये बॉल परंतु या वेळेला खेळाडू नाही पोहोचू शकला आणि त्यानंतर लांबतोय नाही पुन्हा एकदा आपल्याला आज नाही लांबतोय तुम्ही स्क्रीन बसून दूरवरती नाही नेऊ शकणार कारण प्रत्येक वेळी बंबातोय तो गोलंदाजी देखील चांगली गेली फिल्डिंग सुद्धा बंबातोय चांगली करतोय कॅचेस देखील त्याच्या मदतीतून पकडल्या जात आहेत. सिंगल आली आहे 5 आकड्यावरती टीमची धावा संख्या. हो या वेळेला एज लागली आहे पाठीमागच्या दिशेने बॉलमार्गस्थ होईल परंतु फिल्डर तिथे आहेत जास्त काही नाही मिळणार. आणखीन एक डॉट बॉल इथून पुढे आपल्याला त्यांना पार मिळेल. बघता बघता 4 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावा संख्या फक्त आणि फक्त बंबातोय अद्यापपर्यंत 5 आकड्यावरती 5 ला 4. फुटबॉलचा स्कोर कार्ड सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल कव्हर ड्राईव्ह करायचा होता इथून पुढे रनआउटची संधी असेल परंतु आपण पाहतोय फेकी तेवढी चांगली नव्हती. कव्हरच्या खेळाडूच्या माध्यमातून सिंगल आली आहे. सिंगलच्या मधीनं टीमची धावा संख्या 6 या आकड्यावरती. शेवटचा बॉल षटक क्रमांक आपण पाहतोय 2 मधील असेल. शेवटचा बॉल पुन्हा एकदा डिलिव्हर करावा लागणार आहेत. अवे फ्रॉम द बॉडी हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाजचा राहिलाय आणि तो प्रयत्न अद्यापपर्यंत आपण पाहतोय मागच्या काही बॉलवरती चांगलं राहिलं होतं परंतु या वेळेला व्हाईट बॉल. शेवटचा बॉल तोही निर्धाव स्वरूपाचा बॉल मिळतात आणि या वेळेला आपण पाहतोय कैफने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त 7 आकड्यावरती आपण पाहतो टीमची धावा संख्या. इथून पुढे शेवटच्या ओव्हरचा खेळ फक्त बाकी असेल. 6 बॉल मध्ये इथून पुढे आता बॅटिंग करणारा संघ संवाद हा कुठपर्यंत पोहोचेल कुठपर्यंत मजल गाठेल ते सगळ्यांना पाहायचं आहे कारण इथून पुढे जर तुम्ही ही मॅच हरलात तर मग तुम्हाला ही स्पर्धा इथेच थांबवावी लागणार आहे. इथून पुढे या स्पर्धेमध्ये तुम्ही पुढचा प्रवास तुम्हाला नाही करता येणार त्यामुळे ही मॅच तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. पहिली मॅच पराभूत झाल्यानंतर मॅच मध्ये परफॉर्मन्स देणं चांगलं अपेक्षित होतं परंतु संवाद संघ आपण पाहतोय पहिल्या 2 ओव्हरमध्ये तेवढीशी चांगली कामगिरी नाही केली आहे. 6 बॉल डिलिव्हर करण्यासाठी षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती. अफान आपण पाहतोय दाखल झालाय पहिला बॉल. पहिला बॉल या वेळेला व्हाईट स्वरूपाचा बॉल इथून पुढे पाहायला मिळतोय. टीमची धावा संख्या 8 आकड्यावरती. 8 मध्ये जर पाहायला गेलं तर 3 व्हाईट बॉल आहेत त्या एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 3 आहेत आणि त्यानंतरला बॅटच्या स्वरूपामधून 5 धावा आल्यात टोटल 8. हो अप्रतिम दर्जाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खोलात टाकण्याचा प्रयत्न सातत्याने राहिला आणि त्यामुळे आपण पाहतोय प्ले अँड मिस स्वरूपाचे बॉल सातत्याने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एकही मोठा फटका अद्याप आला नाहीये या इनिंग मध्ये. सुरुवात चांगली केली आहे. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. डीप मध्ये पाहतो खेळाडू होते प्रयत्न चांगले राहिले होते लॉंग ऑफच्या खेळाडूचे परंतु थोडेसे अपुरे पडले. बॉल थोडासा पुढे पडला आणि बघता बघता या वेळेला धाव मिळतील 2 आणि टीमची धावसंख्या अखेरकार डबल डिजिट वरती जाताना पाहायला मिळते 10 आकड्यावरती. एक शॉट आहे त्यामुळे अद्यापर्यंत अजूनही आपल्याला थांबावं लागणार आहे वाट बघावी लागेल. सिंगल डिजिट वरती टीमची धावसंख्या 9. खोलातला बॉल समोरच्या दिशेने आपण पाहतोय खेळाडू येतील तोपर्यंत सिंगल आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र 10 धावा या धाबळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 रन ऑन बोर्ड सध्याची परिस्थिती. 3 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल फक्त आणि फक्त पूर्वार्धाचा खेळ. बेल आपण पाहतोय एज अँड टेकन बॅटर हॅज बीन डिपार्ट्स 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक आपण पाहतोय इथून पुढे 5वा बाद.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शोएब आपल्याला बाहेर मिळत आहेत. समोरच्या दिशेने डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. बॉल बॅकड्रॉप खेळला. एक सिंगल घेतली. दुसरा बेचा कॉल आणि पुढे डायरेक्ट हिटचा प्रयत्न तर राहिला होता, परंतु अगदी आपण पाहतोय 2 धावा इथून पुढे आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतील आणि दुहेरीच्या मधील टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील आपण पाहतोय. शेवटचा बॉल तो सुद्धा हवेमध्ये आहे. खेळाडू येतील लॉंग ऑफचे आणि शेवटच्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाली आहे आणि 2 धावा आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळतील. तिसराचा कॉल तर दिलाय, परंतु तिसरी धाव इथून पुढे नाही होणार कंप्लीट आणि त्यानंतर आपण पाहतोय 2 धावा आल्यात. बघता बघता फर्स्ट इनिंगचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14. इथून पुढे येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये जिंकण्यासाठी 15 धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. बॅटिंग करत असताना पाहतोय यंगस्टर कांबळे या टीमला. त्यामुळे इथून पुढे आता कशा पद्धतीने पाठलाग होईल ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा करूयात परिवर्तन. हे आवाज ऐकूयात दक्षिण रायगड जिल्ह्याचा गोड आवाज हर्षल मुंडे सरांना इन्व्हाइट करूयात कॉम्बॉक्स मध्ये. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा 11 स्टँड चांडवे या टीमच्या वतीनं हे भव्य आणि दिव्य आयोजन. एक छोटासा टीजर ब्रेक, त्यानंतरला सेकंड इनिंगला पुन्हा एकदा सुरुवात. आणि त्याच वेळेला मध्ये निमेर सरपंच यांचं आपण हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात. 11 स्टार चांडवे या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं आपण करत आहोत त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. आणि त्यांची रील्स मला वाटतं व्हायरल झाली होती खूप सारी, जी आपल्याला स्क्रीनवरती आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. एकदम होते प्रेक्षकांचा हा खेळाडू आहे, त्यामुळे एकदम होतोय स्क्रीनवरती त्याला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इंस्टाग्रामवरती देखील त्यांचं पेज आहे आणि वेगवेगळे लुक वेगवेगळे अंदाज आपल्याला सातत्याने न्यूमेर यांचे पाहायला मिळतात. आणि पहा हटके स्टाईलमुळे एकदम पाहतोय सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणारे न्यूमेर सरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. हार्दिक सहर्ष स्वागत. चला तौरिक भाई आपण आपल्या शुभार्थन आपण त्यांचं करूयात हार्दिक सहर्ष स्वागत. आणि इथून पुढे आपण चला तौरिक भाई आपण या आपल्या शुभार्थाने पण करूयात न्यूमेर सरपंच यांचं. चला पहा एक रॉयल एंट्री आपण घेत आहोत न्यूमेर सरपंच यांची व्यासपीठावरती. पहा रॉयल एंट्री स्क्रीनवरती देखील आपला पाहायला मिळत आहे. न्यूमेर सरपंच हटके स्टाईलने एकदम पाहतोय चर्चेमध्ये असणार हे नाव आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत 11 स्टार चांडवे या टीमच्या वतीनं. येस धन्यवाद. इंस्टाग्राम वरती सध्याच्या घडीला चांडवे गावातून सर्वाधिक ट्रेंडिंगचा विषय आपल्या स्क्रीनवरती आहे. जास्तीचे व्ह्यूअर्स आपण जर पाहिलं तर ज्यांच्यामुळे आपण इंस्टाग्राम वरती पाहिले तर असे चांडव्याचे इन्स्टा स्टार आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतील. सरपंच जाऊया मागच्या दिशेने या सामन्याला सुरुवात करा जिकडे 15 धावांची गरज आहे. 18 बॉल मध्ये 15 मापक अशी धावसंख्या. या मैदानाच्या दृष्टिकोनातून फक्त 1 ओव्हरचा खेळ आहे. पहिलाच बॉल धावा कमी आहेत, उलटा फुलटा अगदी एक अनोख्या शैलीचा आविष्काराचा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. हवा तसा स्ट्रोक मैदानावरती मारता आला नाही, पण हरकत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिले तर पहिल्या बॉलवरती एकही नाहीये. 15 धावा डिफेंड करायच्या तर बॉलिंग करत असताना गोलंदाजाला मोठा संघर्ष दाखवावा लागेल. मोठा फटका समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल सीमा रेषेच्या पार लॉंग ऑफच्या बाहेर. षटकार.
चिंबाबे संघाचे कर्णधार विनंती करतो आपण या टीम चिंबाबे संघाचे कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने आपण वाटचाल करायची. पुढचा बॉल यावेळेला बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. कैफ महत्वाचा खेळाडू आहे, महत्वपूर्ण खेळाडू कैफ यांना आपण पाहतोय. पहिलंच मन बनवलं होतं की डी पॉइंट डी बॅकचा कव्हरला फटका खेळायचा आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल आहे. हा बॉल बाहेर बाहेर बराच बाहेर आहे. पंच कळवतील हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त सिंगल मात्र स्कोर कार्ड वरती त्यांना पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळते. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 7 धावा. चिंबावे टीमचे कॅप्टन आपण या डीबॅकच्या कव्हरला बॉल चाललाय. फिल्डर तिकडे एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 8 येताना पाहायला मिळतील. इरादे स्पष्ट आहेत या मॅच मध्ये. एकंदरीत आपण जर पाहिलं तर खेळत असताना बॅटिंग टीमचा बोलबाला या मॅच मध्ये राहिलाय. लांबून खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. 8 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे एक बॉल बाकी आहे या महत्वाच्या पहिल्या षटकाचा. पहिल्या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी. षटकातील पुढचा बॉल फुलर लेनचा चेंडू आडवा बाटने फिरवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चूक होणार नाहीये. विकेट पहिली. 8 या आकड्यावरती पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम कामला संघाला फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 8 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे आपण जर पाहिलं तर 7 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. तिथे 12 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 7 बॉल मध्ये जर 12 धावा बनवायच्या असतं तर मॅच बघायला तेवढीशी मजा आली असती. पण आता गोलंदाजांनी जास्तीचे डॉट किंवा विकेट तिकडे संपादन केल्या त्या मॅच मध्ये रंग बदलले जातील. बॉल ऑन साईडला खेळला जातो. स्क्वेअर लेगला फिल्डर तिकडे. एक धाव निश्चितपणे मिळेल. आरामामध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. नवीन फलंदाज अफान दाखल होताना पाहायला मिळतात. अफान महत्वाचा खेळाडू मैदानावरती आलाय. एक मोठा फटका ही मॅच आपण जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने म्हणजे कामला संघाच्या बाजूने झुकवून देईल. स्वप्नान आहे. चला फुलटॉस बॉल होता. आडवा बॅटने खेळला जातो. स्क्वेअरलेगच्या दिशेला बॉल चाललाय. बॅटर बघा आरामामध्ये बॅट चेंज करून धावतात. एक धाव मात्र तिकडे कंप्लीट. 10 धावा धावफलकावरती आहेत. फक्त 5 धावा दूर आहे विजयापासून कमला संघ. येणार 10 बॉल मध्ये 10 चेंडू आणि 5 धावांची गरज. 10 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. यावेळेला आडवा बॅटने नोलू खेळायचा होता. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. पुन्हा तिकडे आपण पाहतोय एकच धाव तिथे मिळेल. बॅट चेंज करण्या व्यतिरिक्त 2 धावा धावून कंप्लीट करू शकले असते पण नाही. सिंगल म्हणजे प्रत्येकाला बॅटिंग भेटली पाहिजे अशा अनुषंगाने कमला संघ खेळतोय की काय. वेळ वाचवण्याकडे सुद्धा लक्ष करणं गरजेचं आहे. मॅनेजमेंट म्हणते एखाद मोठा फटका आला तर मॅच संपेल पण गोलंदाजी करणारी टीम म्हणते की डॉट बॉल जास्तीची येऊन मॅच शेवटपर्यंत जावी आणि होय तेच होतंय. आता येणाऱ्या 8 बॉल मध्ये अजूनही 4 धावांची गरज बाकी आहे. 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. चला टीम चिंबाव संघ आपण रेडी राहायचंय. येस कॅप्टन इकडे उपस्थित झाले टीम चिंबावेचे. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस. फटका फसलाय. मॅच अजून पुढे जाईल. येणाऱ्या 7 बॉल मध्ये इथून पुढे आता आवश्यकता 4 धावांची.
धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 11 धावा धावफलकावरती आहेत. आता इथून पुढे 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 7 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. एक अजून डॉट आला तर मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आपण जर पाहिलं तर शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल आणि तिथून पुढे सामन्यामध्ये रंग भरले जातील. पुढचा बॉल ब्लॉक होल्डिंगचा बॉल फॉलो थ्रू मध्ये फील्ड करायचा होता. बॉल सरळ रेषेमध्ये चाललाय. अगदी व्ही शेप मध्ये खेळला गेलेला फटका एकच धाव देऊन जाईल मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत, कारण की इथून पुढे 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 6 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये त्यांना पाहायला मिळते, पण कैफ जोपर्यंत मैदानावरती या मॅचचं चित्र कधी कुठे कसं बदलेल याचा काही नेम नाहीये. चला स्पीडअप घ्या. विनंती करतोय टीम संवाद आणि त्याच वेळी टीम कमला संघाला सुद्धा विनंती करतोय वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये. रायझिंग स्टार कमला आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर झेनब 11 संवाद असंख्य मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळालंय. येस, स्ट्राईक रोटेट करण्यासाठी आयोजन कमिटी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवते की जर यदा कदाचित बॅट्समन जास्तीचे डॉट होतोय त्यावेळेला कीपरने बॉल पकडला तरी सुद्धा स्ट्राईक रोटेट केली जाऊ शकते. येस, बॉल कीपरने कॅरी केला तरी सुद्धा स्ट्राईक रोटेट होईल सर. सहा चेंडू 3 धावांची गरज. पहिले 3 बॉल जर डॉट आले, जर विकेट आल्या तर या मॅच मध्ये पुन्हा रंग भरले जातील. संवाद संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 3 चेंडू 6 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल. हो, यावेळेला पहिलाच बॉल डॉट आलाय. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. या मैदानावरती 18 बॉल मध्ये 15 जर डिफेंड झाल्याशिवाय तरी इतिहासच होईल, कारण की इकडे असं कधी चित्र जास्तीचं बघायला मिळत नाही. हे मैदान असं आहे की 4 ओव्हर मध्ये इथे कधी कधी 90 धावा सुद्धा सेफ नसतात. 90 धावांचा सुद्धा या मैदानावरती पाठलाग केला जातो किंवा 4 ओव्हर मध्ये 80 धावा. आणि चांडवेकरांचा तर इकडे इतिहास आहे. ते रोज मॅच खेळतात. 10 ओव्हर 15 ओव्हर 12 ओव्हर आणि 12 ओव्हर मध्ये 180 प्लस धावा ते बनवतात या मैदानावरती. ISPL मध्ये जर गेलात तर मला वाटतं 10 ओव्हर मध्ये सर्वाधिक धावा बनतील. इकडे मात्र व्हाईट बॉल त्यांना पाहायला मिळते. हा डॉट आला असता तर अजून रंग भरले गेले असते, पण आपण मात्र इकडे आपण पाहिलं तर व्हाईट फेकताना पाहायला मिळतात. म्हणजे आता सोपं बनलं आव्हान. येणाऱ्या 5 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. येस, इकडे मात्र आपण पाहतोय पुढचा बॉल. पाठफुटला जाऊन कट केलाय. 1 धाव तिकडे निश्चितपणे मिळेल. दुसऱ्या धावेचे प्रयत्न केले जातील का? नाही नाही नाही, 1 धाव अजून बाकी आहे. 4 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. फक्त औपचारिकता बाकी आहे. एक सिंगल, पण ती सिंगल थांबवण्यासाठी आता संवादकरांना खूप मोठा स्ट्रगल करावा लागणार आहे. चला स्पीडअप घ्या. चार चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव बनवायची आणि ती 1 धाव कंप्लीट होईल. फायनलीच्या दिशेने बॉल चाललाय. तो सीमारेषा नक्की गाठेल आणि निश्चितपणे बॉल सीमारेषेच्या जवळ थांबलाय. बॉल थांबलाय पण हरकत नाहीये, मॅच संपली आहे. चला टीम कामला संघ आणि चिंबाव या. चिंबावे आणि कामला संघाचे कॅप्टन. कामला टीम लगेच कॅप्टन धावत पाठवा. विनंती करतो टॉस कंप्लीट करायचा लगेच. कामला संघाचे कर्णधार लगेच या. आपण नाणेफेकीचे कॉल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कंप्लीट करून घेतोय. जिकडे एक मॅच प्रत्येकाने जिंकली, एक मॅच प्रत्येकाने गमावली आणि आता ही लास्ट संधी आहे. शेवटचं आपण जर पाहिलं तर शेवटची संधी इकडे मात्र असणार आहे.
चला 3 ओव्हरची मॅच आणि सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते टॉस. बघा मी लक्ष वेधेन की चिंबावे आणि कामला या दोन टीम मध्ये जो संघ जिंकेल तो सोमवारी 11 स्टार चांडवेच्या विरोधामध्ये क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी इकडे येईल. पहिला सामना सकाळी 9 वाजता. कॉल कोणाचा असेल? चिंबावे टीमचा कॉल आहे. सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होताना पाहायला मिळते. रील स्टार टेल कॉल आणि टेल. यस, टॉस जिंकले टीम चिंबावे संघ. निर्णय फिल्डिंग लगेच लावून घ्या. आपण वेळ आपल्याकडे कमी आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील कामला संघाला सुद्धा. 3 ओव्हरची मॅच असेल. 3 बॉलर तुम्हाला वापरायचे आहेत आणि लगेचच आपण महत्त्वपूर्ण सामन्याला सुरुवात करतोय. टॉस बॉक्स मधून माहिती येते. टॉस जिंकला टीम चिंबावे संघाने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. 3 ओव्हरची मॅच जो जिंकेल तो सोमवारी ठीक 9 वाजता 11 स्टार चांडवे संघाच्या विरोधामध्ये क्वालिफायची मॅच खेळेल. सरपंच साहेब आमच्या समवेत आहेत. प्रथमतः आपलं हार्दिक स्वागत आहे. आज 11 स्टार चांडवेच्या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात. रील स्टार म्हणून तुमची ओळख आहे. या स्पर्धेबद्दल काय बोलाल? हेलो, हाँ नुमेर भाई, ये अपना टूर्नामेंट हो रहा है तो इसके बारे में ये कैसा है, टूर्नामेंट कैसा हो रहा है वो जरा बताओ. अच्छा है. हाँ. बिल्लारे से जगह में आए. छोटू बैटर है, मी जगह बैटर है. छोटू बैटर और तुम बैटर है. ओके, बेस्ट ऑफ लक तुम्हारे को. ये इधर मैन ऑफ द सीरीज का साइकिल है उमेर भाई, तो वो सरपंच साहब वो किसको मिलेगा? मेरे को नुमे छक्का चला आपण इकडे मात्र आपण जर पाहिले तर ऑनगोइंग मॅचच्या दिशेने जाणार आहोत. इकडे चिंबावे आणि त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम कामला. इम्पॉर्टंट मॅच आहे. नॉकआउट असेल ही मॅच दोन टीमसाठी. आणि जाऊया समालोचक कक्षामध्ये. आवाजामध्ये बदल. आवाज माणगाव तालुक्याचा आवाज आपल्या तुम्हाला सर्वांच्या परिचयाचा संजयजी शिंदे सरांचा. थँक्यू. हॅलो, चला सिकंदर भाई आपण कुठे असाल? विनंती असेल आपण संपर्क करा. शोएबजी आंदोल यांच्याकडे संपर्क करा. यानंतरला बी ग्रुपचे मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला संवाद असेल, एका साईडला राजेवाडी. त्यामुळे आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचंय, परंतु फिल्डिंग करणारी टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला, फिल्डिंग करणारी टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. यानंतरला फ्रेंड्स ग्रुप संवाद आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी राजेवाडी. बी ग्रुपला लगेच सुरुवात होईल. त्यामुळे मी लक्ष वेधेन की इथून पुढे आपण टॉस करण्यासाठी ज्या वेळेला इनिंगचा ब्रेक होईल आपण टॉस करण्यासाठी लगेच जायचं इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.